नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? व्यवस्थित ना? मजेत? हो, मी सुद्धा अगदी मजेत. तुमच्यासारखाच आहे, छान आहे, फोकस्ड आहे आणि एकदम फॉर्ममध्ये आहे. येस, चला. तर दोस्तांनो, मागच्या सेशन्समध्ये आपण काही टॉपिक्स बघितले, काही कन्सेप्ट बघितले, काही सेशन्समध्ये काही मल्टी टॉपिक्स होते, ते सुद्धा आपण संदर्भ घेतला त्यांचा, परीक्षाभिमुख संदर्भ घेतला. परत एकदा आपण दोस्तांनो एका नवीन टॉपिकला घेऊन आलोय आणि हा जो टॉपिक आहे तर याला पॉलिटिकल करंट अफेअर्सचं बॅकग्राऊंड आहे. ओके, तर ही जी घडामोड घडली आहे तर ही देश पातळीवरती त्याला आपण केंद्रीय मंत्रिमंडळाचा संदर्भ त्या ठिकाणी लागतोय, प्लस त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झालेला जो मोठा बदल आहे तर त्याचा संदर्भ आपल्याला आज घ्यायचा आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय बघायचं आहे तर काही नवीन त्या ठिकाणी खाते वाटप झालेलं आहे, काही खाते त्या ठिकाणी चेंज करण्यात आलेले आहेत. तर असा काही त्या ठिकाणी संदर्भ लागतोय जो आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये परीक्षाभिमुख डेटा जो आहे, परीक्षाभिमुख अँगलने आपल्याला तो बघायचा आहे. ओके, तत्पूर्वी दोस्तांनो काही तुमच्यासमोर मी आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत काही आपण ज्या सेवा देतो तर याचा तुम्हाला एक संदर्भ द्यायचा आहे. तर त्या ठिकाणी आपण राज्यसेवेच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. त्या सेवा अंतर्गत म्हणजे त्या बॅचेसच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पूर्व, मुख्य व मुलाखतीचा संदर्भ त्या ठिकाणी घेता येईल, त्यांना ही सेवा याचा लाभ घेता येईल. प्लस त्यासोबतच जी कंबाईन पूर्व असते, कंबाईन बॅच असते क्लास 2 साठीची, तर त्याचा सुद्धा संदर्भ आपल्याला त्यामध्ये घेता येतो. मग ह्या छताखाली आपण पूर्व, मुख्य व मुलाखतीचा संदर्भ आपण घेऊ शकतो. ओके, प्लस ह्या दोन्ही कोर्सेसला एकत्रित करून त्या ठिकाणी आपण सेपरेट ऑनलाईन बॅचेस सुद्धा सुरू केलेले आहेत दोस्तांनो. ह्या ऑनलाईन बॅचेस मध्ये सुद्धा तुम्हाला पूर्व, मुख्य व मुलाखतीचा संपूर्ण जो संदर्भ आहे हा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्याचा लाभ घेता येईल. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ती गेली पाहिजे. जे असे विद्यार्थी असतात दोस्तांनो की त्यांना औरंगाबादला येऊन त्या ठिकाणी फिजिकली क्लास अटेंड नाही करता येत, तर त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. ओके, चला, अजूनही काही कोर्सेस आहेत त्या ठिकाणी आपण जे सेवा देतो. बघा, हे काही संदर्भ आहे दोस्तांनो. महत्त्वाचा संदर्भ आपण बघूया. तर रिलायबल संस्थेने त्या ठिकाणी एक शाळा, रजिस्टर्ड स्कूल सुद्धा त्या ठिकाणी ओपन केलेली आहे काही वर्षांपूर्वी. तेही त्याचाही संदर्भ लागतो. विशेषतः याचं विशेष म्हणजे याची स्पेशालिटी काय ह्या शाळेची, तर हे एक शाळा व एक निवासी गुरुकुल आहे दोस्तांनो. या अंतर्गत त्या ठिकाणी आज तुम्ही आणि मी राज्यसेवेची तयारी करतो किंवा PSI STA काय तयारी करतो, तर ही तयारी आपण कधीपासून करतो? एक तर ग्रॅज्युएशन झाल्यावर करतो किंवा ग्रॅज्युएशनमध्ये असताना करतो, किंवा फारच अलीकडे जर सुरुवात करायची झाली तर काही मित्र हे 11वी-12वीपासून त्या तयारीत असतात. पण ह्या छताखाली निवासी गुरुकुल ह्या छताखाली आपण MPSC किंवा UPSC असेल याची तयारी आपण त्या शालेय विद्यार्थ्यांकडनंच करून घेणार. म्हणजे त्यांचा तो उद्या जर त्या व्यक्तीला अधिकारी व्हायचंय, त्या कॅन्डिडेटला अधिकारी व्हायचंय, तर त्याचा बेस त्या दृष्टिकोनातून हा आधीपासूनच त्याच्या शालेय आयुष्यामध्येच तो पूर्ण केला जाईल. आदरणीय धनंजय आकाश सर, रिलायबल संस्थेचे जे संस्थापक संचालक आहेत, त्या ठिकाणी ते वैयक्तिक लक्ष देत असतात. तर हे सगळ्या गोष्टी ज्या असतात हे त्यांच्या सर्व्हिलन्स खाली होत असतात. ओके, चला. प्लस आपण आणखी त्या ठिकाणी वर्ल्ड क्लास 60 व वर्ल्ड क्लास 72चा संदर्भ आपण घेतो. ही जे 60 आणि 72 आहे दोस्तांनो, तर हे त्या ठिकाणी प्रकल्पाची ते सदस्य संख्या आहे. त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी 72 विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी 60 विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी कसं व्हायचं तर त्याची फुल ऑन 24 तास आपण त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देत असतो. त्यांचा सिलेबसपासून अभ्यासक्रम, मुलाखतीची तयारी, मेन्सची तयारी, प्लस त्या ठिकाणी त्यांची बॉडी लँग्वेज कशी असावी मुलाखतीला, प्लस प्रशासनामध्ये गेल्यानंतर त्यांचा ॲटिट्यूड कसा असावा, त्यांचा अप्रोच कसा असावा, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असावा, तर ही संपूर्ण ट्रेनिंग त्या ठिकाणी 24 तास या ठिकाणी ती दिली जाते. क्लिअर आहे दोस्तांनो? हा एक संदर्भ. चला, आणखी जे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही बघू शकता. अधिक माहितीसाठी त्या ठिकाणी संपर्क करू शकता दोस्तांनो. ओके, चला, आता येऊ आपल्या मेन टॉपिककडे. तर त्या ठिकाणी टॉपिक जर बघितला आपण दोस्तांनो, तर नवीन मंत्रिमंडळाचा समावेश, नवीन मंत्र्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून बघितलं तर ही जी संख्या होती ही कितीची होती? 43ची होती. ओके, आता ह्या 43 मध्ये त्या ठिकाणी आपण अलीकडे पेपरला वाचलं, बातम्यांमध्ये बघितलं की जे संदर्भ लागले तर ते संदर्भ कसे लागले की काही नवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी प्राप्त झाली,
काही जुने चेहरे डावलले गेले अशी ही चर्चा आहे. प्लस काही चेहरे जे आहेत, जे जुने कार्यरत होते त्या ठिकाणी मंत्र्यांचा जे समावेश होता, ते त्यांचे खाते बदल सुद्धा करण्यात आले. तर असा त्या ठिकाणी संदर्भ लागतोय, महिलांचा संदर्भ लागतोय, नवनियुक्त महिलांचा त्या ठिकाणी संदर्भ लागतोय आणि विशेषतः त्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यतः संदर्भ लागतोय. ओके, हा संदर्भ काय आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कदाचित डेटा जरी जास्त असला पण परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करत असताना एक ठराविक अँगल्स आयोग ज्या पद्धतीने विचारतो त्या पद्धतीने आपल्याला त्याची तयारी करायची. ओके ओके, मी अशी अपेक्षा करतो, आशा करतो की तुम्हाला ते लक्षात येईल. फक्त फोकस इकडे ठेवा, कंटिन्यू. ओके चला, सदस्य संख्या किती आहे, टोटल किती मंत्र्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला ह्या अलीकडच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये, तर 43 जणांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आता ह्या 43ला जर त्या ठिकाणी क्लासिफाय केलं गेलं किंवा कॅटेगरायझेशन जर त्याचं पाडलं तर ह्या 43 मध्ये 15 जणांना कॅबिनेट दर्जा प्राप्त झाला, तर उर्वरित 28 जणांना राज्यमंत्र्याचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला. लक्षात येते दोस्तांनो, म्हणजे मी इथे हा 43चा जो संदर्भ लागतोय याच्यामध्ये 15 हे कॅबिनेट होते आणि त्यानंतर 28 हे राज्यमंत्र्यांचा त्यांना दर्जा प्राप्त झाला. याच्यामध्ये महाराष्ट्राचाही मोठा संदर्भ आहे, तेही बघूया आपण. बघा, महाराष्ट्रातील 4 जणांचा याच्यामध्ये संदर्भ आहे. हे विशेषतः तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवायचं, याला फीड करून ठेवायचं. कारण आपण ज्या वेळेला MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ची ज्या वेळेला परीक्षा देतो, राज्य लोकसेवा आयोगाची, तर राज्याच्या बाबतीत त्या ठिकाणी गोष्टी हायलाइट केल्या जातात. यात तर तुम्ही परिचितच आहात. ओके, पण कुठल्या गोष्टी परिचित केल्या जाईल, आकडा परिचित केला जाऊ शकतो, आकडा विचारला जाऊ शकतो, किंवा त्या 4 जणांमध्ये नेमकी कोणते तर नावं विचारले जाऊ शकतात, किंवा त्यामध्ये त्यांना कोणती खाते देण्यात आली हेही विचारलं जाऊ शकतं. त्या 4 जणांमध्ये महिला किती आहेत, कोणती आहेत, हाही संदर्भ त्यात येऊ शकतो. कोणते खाते त्यांना दिलेत हेही संदर्भ येऊ शकतात. म्हणजे बघितलं का दोस्तांनो, जर त्या ठिकाणी आयोगाने टाकायचाच झाला प्रश्न तर आयोग किती अँगल्स वरती प्रश्न टाकू शकतो, एक 6 ते 7 अँगल्स वरती याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला ह्या टॉपिक कडे बघायचं आहे. ओके, बघा, टोटल संदर्भ किती जणांचा लागतोय महाराष्ट्राचा, 4 जणांचा त्याच्यामध्ये संदर्भ लागतोय. आता ह्या 4 जणांमध्ये त्या ठिकाणी नारायण राणे साहेब आहेत, कपिल पाटील साहेब आहेत, भागवतजी कराड आहेत आणि भारती पवार मॅम आहेत. म्हणजे यांचा जर संदर्भ आपण घेतला दोस्तांनो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत का, कोण आहेत बघा, परिचयाचे असताल सगळेजण. ओके, तर हे नारायण राणे साहेब आहेत, तर यांना कॅबिनेट मंत्र्याचा त्या ठिकाणी दर्जा प्राप्त झालाय. विशेषतः त्यांच्याकडे आता कोणतं खातं आलेलं आहे, तर त्यांच्याकडे MSME हे खातं आलेलं आहे, म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम. ओके, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस नावाचं त्यांच्याकडे जे खातं आलेलं आहे. या अंतर्गत जे गव्हर्नमेंटचे उपक्रम असतात, जे कसे असतात, लघु आहेत, सूक्ष्म आहेत आणि मध्यम आहेत, तर यांच्या संदर्भातले आता जे काही निर्णय घेण्यात येतील तर हे कोणाच्या अधिकार क्षेत्राखाली घेता येतील, तर नारायण राणे साहेबांच्या अधिकार क्षेत्राखाली घेता येतील. सरळ सरळ जर बोलायचं झालं तर MSME मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, त्यांना तो दर्जा प्राप्त झाला. यांच्या सोबतच औरंगाबाद जिल्ह्याचे डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांना वित्त राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हे जे चेहरे दिलेले आहेत दोस्तांनो, म्हणजे हे जे फोटो ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत, तर हे व्हिज्युअल इफेक्ट्स द्यायला ठरवलेत. कदाचित माणूस बघितल्यानंतर त्याला तो डोक्यात जास्त बसतो आणि आपल्याला तेच पाहिजे. ओके, तर हा संदर्भ आपल्याला तसा तो घ्यायचा आहे. क्लिअर दोस्तांनो? येस, MSME मिनिस्टर आणि या ठिकाणी वित्त राज्यमंत्री, म्हणजे जे राज्यमंत्र्याचा दर्जा आहे तो त्यांना प्राप्त झालाय. प्लस कोणतं खातं त्यांना भेटलंय, तर वित्त हे खातं भेटलंय, फायनान्स हे खातं भेटलेलं आहे. ओके, आणि केंद्रीय वित्त कॅबिनेट मंत्री कोण आहेत, तर त्या आहेत निर्मला सीतारामनजी. त्यांच्यासोबतच त्यांच्याकडे कॉर्पोरेट अफेअर्स हे सुद्धा खातं आहे आणि त्यांना असिस्ट कोण करणार, राज्यमंत्र्याचा दर्जा कोणाला प्राप्त झालाय, तर डॉक्टर भागवतजी कराड यांना तो प्राप्त झालेला आहे. येस, चला, या आहेत डॉक्टर भारती पवार मॅम. ओके, त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलंय, तर सगळ्यात पहिले तर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आलंय केंद्राचं, आणि त्यांचं जे खातं आहे दोस्तांनो, आरोग्य व कुटुंब कल्याण त्यांचं खातं असणार आहे. त्यांना ह्या ठिकाणी हे खातं देण्यात आलंय. त्यासोबतच कपिल पाटील सर आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त झालाय आणि यांचं जे खातं आहे दोस्तांनो, हे कोणतं आहे, पंचायती राज यांना ते खातं देण्यात आलंय. म्हणजे पंचायती राज आपण ज्या वेळेला आपल्या सिलेबसला वाचतो तर याचे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते आता कोण आहेत, कपिल पाटील सर आहेत. ओके, तर हा तोच या ठिकाणी संदर्भ होता. क्लिअर दोस्तांनो? आता बघा, मंत्रिमंडळ विस्तारात एकूण
यामध्ये किती महिला आहेत? 7 महिलांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे दोस्तांनो. कोणत्या 7 महिला आहेत त्या? तर अनुप्रिया सिंग पटेल आहेत, के शोभा मॅम आहेत, दर्शना विक्रम जे आहेत, मीनाक्षी लेखी जे आहेत, अन्नपूर्णा देवी जे आहेत, भारती पवार मॅम आहेत, प्रतिमा भौतिक हे आहेत. आणि ह्या सर्व ज्या महिला आहेत यांना कोणता दर्जा प्राप्त करण्यात आलाय? कोणता दर्जा प्राप्त झालाय? तर तो केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त झालाय. म्हणजे ह्या ज्या सगळ्या महिला आहेत तर ह्या सगळ्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त झालाय. कदाचित आयोग त्या ठिकाणी स्टेटमेंट टाकताना अयोग्य असेल योग्य असेल त्याच्यामध्ये असंही टाकू शकतो की ह्या 7 पैकी 3 जणांना कॅबिनेट दर्जा प्राप्त झालाय, तर त्या ठिकाणी ते विधान कसं असेल? पूर्णपणे चुकीचं असेल. कारण सर्वच्या सर्व महिला ह्या कशा आहेत? कोण आहेत? तर राज्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत. राज्यमंत्रीपद त्यांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत दोस्तांनो? चला पुढे बघूया. ह्या ठिकाणी काही लिस्ट आहे दोस्तांनो. सगळ्यात पहिले तर ही लिस्ट कॅबिनेट मंत्र्यांची आहे. ही तुम्ही बघू शकता, ही डिस्प्ले झालेली आहे. याच्यामध्ये एक अवांतर माहिती, टोटल जे आता ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी खाते भेटलेले आहेत तर त्यांचा तिथे संदर्भ लागतोय. ही कॅबिनेट मंत्र्यांची लिस्ट आहे. आणि या ठिकाणी आता ही राज्यमंत्र्यांची लिस्ट, ही तुम्ही बघू शकता. या संदर्भात जे मटेरियल असेल त्या ठिकाणी मी आपल्या रिलायबलचं टेलिग्रामचं जे चॅनल आहे रिलायबल SPK त्यावरती हे टाकतोच आहे. तर हे तिथे सुद्धा तुम्ही याचा संदर्भ घेऊ शकता दोस्तांनो. ओके, आता आपण अभ्यास कशाचा करतोय? तर मंत्र्यांच्या संदर्भातला अभ्यास करतोय. त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे की हे जे आता जे नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा ही जी खातेवाटप झालेली आहे तर याचं राज्यघटनेमध्ये कुठे स्थान आहे? ओके, कोणतं स्थान त्याला प्राप्त आहे? काही महत्त्व प्राप्त आहे का? तर आपल्याला हे सुद्धा काही बेसिक घटक आहेत राज्यघटनेतले, ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघा दोस्तांनो, घटनात्मक तरतुदी अंतर्गत म्हणजे कलम 74 काय सांगताय? तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळ असेल. कशासाठी मंत्रिमंडळ असेल? तर राष्ट्रपती साहेबांना त्या ठिकाणी काय करायचंय? एक तर सहाय्य पण करायचंय, दुसरा सल्ला पण द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी काय असेल? तर मंत्रिमंडळ असेल. ओके, इथपर्यंत क्लिअर? आणि त्या ठिकाणी आपण बघत असतो की मंत्री जे असतात हे पंतप्रधानांमार्फत काय करत असतात? तर राष्ट्रपतींना सल्ला देत असतात, सहाय्य करत असतात कामामध्ये. तर तो संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. मग कलम 74 उपकलम 1 काय सांगताय? की त्या ठिकाणी राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील. ओके, असं म्हटलं तरी हरकत नाही, सल्ल्यानुसारच वागतील. ओके, आपल्या या ठिकाणी दोस्तांनो आपल्या राज्यघटनेनुसार त्या ठिकाणी वास्तविक शासन प्रमुख हे पंतप्रधान आहेत, परंतु नामधारी शासन प्रमुख कोण आहेत? तर हे राष्ट्रपती आहेत. आणि जो काही देशाचा कारभार निघतो तर हा कोणाच्या नावाने निघत असतो? हा राष्ट्रपतींच्या नावाने निघत असतो. पण मात्र तो जो निघलेला कारभार आहे तर त्याला सल्ला कोणी दिलेला असतो? तर त्याला सल्ला दिलेला असतो मंत्रिमंडळाने. कोणा मार्फत दिलेला असतो? तर पंतप्रधानांमार्फत तो सल्ला दिलेला असतो. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आता सल्ल्यानुसारच वागतील असा संदर्भ कुठे येतो? तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली होती दोस्तांनो 1976ला, तर त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रपतींना पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं. ओके, चला. परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतील आणि फेरविचार केल्यानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती वागतील. म्हणजे जर समजा राष्ट्रपतींना असं वाटत असेल दोस्तांनो त्या ठिकाणी की हा जो सल्ला मला देण्यात आलेला आहे तर याच्यावरती काही चेंजेस व्हावेत किंवा या ठिकाणी मंत्रिमंडळाने परत एकदा विचार करावा, तर असं एकदाच त्या ठिकाणी राष्ट्रपतींना सांगता येतं की हा जो सल्ला तुम्ही मला दिलेला आहे याचा एकदा फेरविचार व्हावा. पण फेरविचार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जर समजा तोच किंवा मॉडिफाय केलेला सल्ला त्या ठिकाणी जर राष्ट्रपतींना जात असेल तर त्यानुसारच राष्ट्रपतींना वागावं लागेल. क्लिअर? आणि ही तरतूद कशानुसार टाकण्यात आली? तर 2 वर्षांनी, म्हणजे 44वी घटना दुरुस्ती 1978ला हा संदर्भ आपल्याला लागतोय. ओके, त्यानंतर कलम 74(2) काय सांगताय बघा. उपकलम 2, मंत्र्यांनी राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. म्हणजे हा जो सल्ला आहे याला पूर्णपणे गोपनीयतेचा अधिकार प्राप्त आहे. ओके, तर हा संदर्भ त्या ठिकाणी लागतोय. म्हणजे ह्या मंत्री आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये असलेले संबंध हे किती गुप्त असू शकतात? तर या
उपकलमावरनं त्याचा संदर्भ दिसतोय. म्हणजे कोणताही सल्ला जरी दिला तर त्या ठिकाणी त्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात किंवा त्या प्रकारचा खटला कोणत्याही न्यायालयात चालवला जाणार नाही किंवा चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. ओके, ह्या दोघांचं रिलेशन, मंत्री आणि राष्ट्रपती किंवा मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती, ह्या दोघांचं रिलेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे दोस्तांना. क्लिअर इथपर्यंत? चलो बघा, कलम 75 काय सांगते? मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी, इतर काय तरतुदी असू शकतात? तर कलम 75 काय सांगतंय? राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची नियुक्ती होईल आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपतींनी इतर मंत्री नियुक्त करतील. बरोबर आहे. मंत्र्यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतात. कोणाच्या सल्ल्यावरनं देत असतात? तर पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं देत असतात. पंतप्रधान सांगतात राष्ट्रपतींना की ह्या व्यक्तीला मंत्रिपदाची शपथ द्या, खाते वाटप आम्ही करून घेऊ. ओके, तर त्यानुसारच राष्ट्रपती काय करत असतात? तर त्या मंत्र्यांना त्या ठिकाणी नियुक्त करत असतात, त्यांना शपथा देत असतात. ओके, पण त्याला सल्ला कोणाचा पाहिजे? कंपल्सरी हा राष्ट्रपतींचा पाहिजे, आपलं पंतप्रधानांचा पाहिजे, प्रधानमंत्र्यांचा पाहिजे. चला, त्यानंतर कलम 75(1), उपकलम 1 आणि त्याचेही उपकलम ए. ओके, पंतप्रधानांसहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्याच्या 15% जास्त अधिक असणार नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्त ती असणार नाही. आणि ही जी तरतूद आहे दोस्तांनो, तर ही कशामध्ये केव्हा ती ऍड करण्यात आली आहे? तर ही 91व्या घटनादुरुस्तीने ती ऍड करण्यात आली. आणि ही घटनादुरुस्ती केव्हा झाली आहे दोस्तांनो? तर 2003 मध्ये ती झाली होती. म्हणजे त्या ठिकाणी आता मंत्रिमंडळाला हे अधिकार प्राप्त आहेत का की ते किती सुद्धा त्या ठिकाणी मंत्री नेमू शकतात? तर नाही. एकूण जेवढं केवढा लोकसभेचा जो संदर्भ लागतो दोस्तांनो, तर त्याच्या 500, आता अलीकडे जर आपण बघितलं तर 545चे 15% इतकेच मंत्री मंत्रिमंडळामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो संदर्भ लागत नाही. आणि राज्यांच्या संदर्भात दोस्तांनो अशी एक तरतूद आहे, यामध्ये ती देण्यात आली नाहीये, की राज्यांच्या बाबतीमध्ये असा संदर्भ लागतो की त्या ठिकाणी 15%पेक्षा जास्त मंत्री असणार नाहीत मुख्यमंत्र्यांसह, परंतु सदस्य संख्या ही 12पेक्षा कमी असणार नाही. लक्षात आलंय? म्हणजे जरीही त्या ठिकाणी 15%पेक्षा जास्त असणार नाही, पण सदस्य संख्या ही 12पेक्षा जास्त असणार नाही, असा राज्यांच्या संदर्भातला तो संबंध लागतोय. क्लिअर दोस्तांनो? ही अवांतर माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. चला, त्यानंतर कलम 75(1)(b) काय सांगतंय? पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलेला संसद सदस्य मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असेल. एक्झॅक्टली, पक्षांतर बंदी जर एखाद्यावरती पक्षांतर बंदी ही जर लावली असेल तर त्या ठिकाणी त्याचं सदस्यत्व तर जातच जातं, पण मात्र जर तो मंत्री असेल तर त्याचं मंत्रीपद सुद्धा जातं. ओके, येस. त्याच्या अपात्रतेचा कालावधी संसद सदस्य म्हणून त्याचा उर्वरित पदावधी किंवा तो संपण्याच्या आधी निवडणूक लढून ते निवडून येईपर्यंत काळ, त्यापैकी जो लवकर संपत असेल तोपर्यंत असेल. क्लिअर? हे सुद्धा कशातून ऍड करण्यात आलं? तर 91वी घटना दुरुस्ती यामधून ते ऍड करण्यात आलं दोस्तांना. क्लिअर? चलो, नेक्स्ट काही तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 75(2) मध्ये असेल, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पद धारण करतील. मर्जी असेपर्यंत याचा संबंध काय लागतोय? तर मर्जी केव्हा? तर एकतर जे काही मंत्री असतात तर ह्यांना नियुक्त सुद्धा राष्ट्रपती करतात, राजीनामा सुद्धा हे राष्ट्रपतींकडे देतात, पण मात्र त्याला पंतप्रधानांचा सल्ला कंपल्सरी असतो. ओके, राष्ट्रपतींच्या मर्जीने म्हणजे राष्ट्रपतींना स्वविवेक अधिकार प्राप्त नाहीयेत. पंतप्रधान असा सल्ला देतात राष्ट्रपतींना की आम्हाला ही व्यक्ती मंत्री म्हणून नको आहे, आणि त्यावेळेला मग राष्ट्रपती त्यांचा राजीनामा मागून घेतात. ओके, असा तो संदर्भ. त्यानंतर कलम 75(3) मंत्रिमंडळ लोकसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असते. क्लिअर? म्हणजेच त्या ठिकाणी पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो किंवा देण्याची गरज पडत नाही, ते ऑटोमॅटिक त्यांचा राजीनामा दिला आहे असं तिथं समजण्यात येतं. त्यानंतर 75(4) मंत्र्यांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यास पद व गोपनीयतेच्या शपथा 3ऱ्या अनुसूचीत नमूद केलेल्या त्या नमुन्यानुसार ते देतील. ओके, 3री जी अनुसूची आहे दोस्तांनो, त्याला आपण परिशिष्ट सुद्धा म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये शेड्यूल सुद्धा म्हटलं जातं, त्याला स्केड्यूल म्हणतात, शेड्यूल म्हणतात, व्हॉट एव्हर. ओके, पण त्याला जो
त्याला जो संदर्भ लागतो त्या शब्देला हा कशानुसार लागतो तर तिसऱ्या अनुसूचीनुसार तो लागतो. मी क ख ग शपथ घेतो की किंवा विश्वासपूर्वक शपथ घेतो की तर त्या ठिकाणी त्यांना 2 शपथ घ्याव्या लागतात. ओके, एक मंत्रिपदाची शपथ असते आणि दुसरी असते गोपनीयतेची शपथ. ओके, चलो. आणि दोस्तांनो, पंतप्रधानांना सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कोणतीच विशेष अशी शपथ नाहीये, तर त्यांना सुद्धा मंत्री म्हणून आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. क्लिअर? चला, कलम 75(5) काय सांगते? जे मंत्री कोणत्याही 6 महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद असा कालावधी संपताच संपुष्टात येईल. म्हणजे त्यांना 6 महिन्यांच्या आत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं, मग ते लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, कोणत्या ना कोणत्या सभागृहात म्हणजे एक तर लोकसेवा किंवा राज्यसभेमध्ये त्यांना सदस्यत्व प्राप्त करून घेणं हे गरजेचं आहे, अन्यथा त्यांचं पद रिक्त होईल. ओके, चलो. नंतर 75(6) मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे असतील, असा तो संदर्भ लागतोय दोस्तांनो. ओके, संसद निश्चित करेल की त्या ठिकाणी मंत्र्यांचं वेतन, भत्ते, पगार, अलाउन्सेस हे कसे असतील म्हणून. ओके, आणि एक सांगताना तुम्हाला आनंद होतोय दोस्तांनो की त्या ठिकाणी नुकतंच रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राने त्या ठिकाणी स्थापनेचे 10 वर्ष पूर्ण केलेले आहेत, ज्याला आपण दशकपूर्ती विश्वासाची व योगदानाची असं म्हणतो. ओके, तर त्या ठिकाणी रिलायबलच्या दशकपूर्ती वाटचालीमध्ये आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल, दिलेल्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल संपूर्ण रिलायबल परिवार त्या ठिकाणी आपला कृतज्ञ आहे दोस्तांनो. धन्यवाद. आशा करतो की प्रत्येकाला हा टॉपिक कळाला असेल आणि त्यासोबतच दोस्तांनो, सगळ्यात पहिले तर यूट्यूबचं आपलं रिलायबल SPKचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही लाईक करत चला, कमेंट्स करत चला, शेअर करत चला. यासोबतच हे जो मटेरियल आपण आता बघितलं दोस्तांनो, हा डेटा मी आपल्या रिलायबल टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकणार आहेत. ओके, तिथे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. क्लिअर दोस्तांनो? परत एकदा पुढच्या सेशनमध्ये भेटूया असाच एखादा छानसा परीक्षाभिमुख टॉपिक घेऊन. चालेल? चला, धन्यवाद.